धन्यवाद डीजे आणि धन्यवाद अविनाश दादा काते। आज तुमच्यामुळेच या ठिकाणी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। चालू असलेला सामना कुर्तुडी गवळवाडी विरुद्ध खामगाव, याच्या अगोदरचा पहिला सेमीफायनल आपण पाहिलात। अतिशय अटीतटीचा हा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला। 12 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा बनवायच्या होत्या, 35 धावा बनल्या गेल्या आणि आता चालू असलेला सामना खामगाव विरुद्ध कुर्तुडी। स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सांडी दिवेकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आहे तो वैभव। तसेच खामगाव संघाकडून गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते सज्जन माटे। ह्याला सांडी दिवेकर हा एक हार्ड हिटर मोठा फलंदाज, ज्याने आपल्या नावाचा दबदबा, आपल्या गावाचा दबदबा या विभागामध्ये जमावून ठेवलाय, तो त्याला गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू हाताळतोय तो सज्जन दिवेकर। यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये पहिला झटका लागतोय तो कुर्तुडी संघाला सांडी दिवेकर याच्या माध्यमातून। धन्यवाद डीजे। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो तैनात होता त्याचं नाव आहे सुशांत। चांगला असा झेल पकडला, कारण सँडीच्या विकेटचे महत्व हे खामगाव गवळवाडी संघाला खूप माहिती आहे। मगापासून सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं सांडी दिवेकर याने कशा पद्धतीने फलंदाजी केले होते, आपलातून फटके मारून षटकार मारले होते। यावेळी सांडी दिवेकर बाद होणं हे खामगाव संघासाठी कुठेतरी गरजेचं होतं आणि तो सांडी दिवेकर आता बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सागर, संघाचा कर्णधार, एक लेफ्ट हँडर बॅट्समन कुर्तुडी गवळवाडी संघाकडून। यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो सागर। सज्जन याने मात्र यावेळी चतुर चालकपणे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि सांडी दिवेकर याला बाद केलं होतं। आता पाहूया सागर, मागाच्या सामन्याचा हिरो ठरला होता हा सागर, ज्याने षटकार मारून सामना आपल्या बाजूने वळवला होता, तोच कुर्तुडी गवळवाडी संघाचा हा कर्णधार। चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, आपल्याला फायनलचा देखील सामना खेळवायचा आहे। पुढचा चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ होतोय सज्जन। यावेळी सागराचा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि हा सागराच्या बॅटमधून दमदार चौकार। कमॉन डीजे। धन्यवाद डीजे। सांडी दिवेकर याच्याकडून अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची, परंतु ती अपेक्षा परिपूर्ण झाली नाही। परंतु सागर आता आपल्याला मोठ्या फटक्यांची या ठिकाणी दर्शन घडवतोय। सज्जन माटे हा देखील खामगाव संघाकडून एक नावाजलेला, ज्याने आपलं नाव कमवलंय असा हा गोलंदाज यावेळी थांबवतोय का सागरला? पाहूया। सज्जन माटे विरुद्ध सागर असं हे समीकरण मैदानामध्ये आहे। सागर सज्ज होता, हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वतः सज्जन या ठिकाणी झेल मध्ये येतोय आणि झेल बाद होतोय तो सागर। धन्यवाद डीजे। आतापर्यंत सज्जन यांनी केवळ 4 धावा खर्च केल्यात आपल्या वैयक्तिक षटकामध्ये। चांगला असं षटक हाताळतोय सज्जन माटे यावेळी, कारण हा सामना सेमीफायनलचा सामना आहे। इथून जर आपण जिंकला तर फायनल मध्ये, नाहीतर सरळ घरामध्ये। पुन्हा एकदा सज्जन माटे सज्ज होतोय। काहीसं रनअप मध्ये चुकी होते सज्जन माटे याच्याकडून। नवीन फलंदाज दाखल झालाय तो यश, कुर्तुडी गवळवाडी संघाकडून। नावामध्ये यश आहे, संघाला यश मिळवतोय का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी डीप मध्ये खेळाडू तैनात आहे। चांगले अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आपल्याला खामगाव गवळवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून। सज्जन देखील यावेळी त्याला हात मिळवणी करतोय, नक्कीच शाबासकीची थाप त्याच्या पाठीशी पडते। चांगली अशी गोलंदाजी नक्कीच मानावी लागेल। सेमीफायनलचा कुठेतरी प्रेशर असतं आणि हा प्रेशर रिलीज करतोय तो सज्जन माटे खामगाव संघाकडून। सूरज गायकर स्वतः यावेळी काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवतायत। पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सज्जन माटे। यावेळी
दिशाहीन गोलंदाजी आणि पंच आमच्याकडे हात समांतर करून वाईट घोषित करतायत. या वाईटच्या मदतीने धाव संख्या होते ती 6. शेवटचा चेंडू सज्जन याचा वैभव तयार. यावेळी देखील पुन्हा एकदा यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यष्टी रक्षकाकडून देखील गफलत होते आणि एक धावेमध्ये भर पडते ती कुरतोडी संघाच्या. 5 चेंडू आतापर्यंत सज्जन याच्या मार्फत चांगले फेकले गेले होते. 6वा चेंडू देखील चांगला जाईल अशी अपेक्षा होते, परंतु त्याला लाईन आणि लेन कुठेतरी सापडत नाही. धाव संख्या झालेली आहे ते 4 चेंडू झालेत. 4 चेंडू फेकले गेलेत. धाव संख्या झालेली आहे ती 8. पुन्हा एकदा सज्जन तयार आहे. स्ट्राईक एंडला आहे तो यश. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं स्वतः शैलेश गायकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव परिपूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु वैभव यांनी थांबवले. स्वतःवर कुठेतरी वैभव विश्वास दाखवत आहे. सेल्फ कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे. या आत्मविश्वासाचा फायदा यावेळी उचलतोय का वैभव कुरतोडी गवळवाडी संघाकडून? पाहूया की सज्जन त्याला नमवतोय. यावेळी वैभव देखील तयार आहे, सज्जन देखील तयार आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. या एक अवांतर धावेने भर पडते कुरतोडी संघामध्ये आणि धाव संख्या होते 3. शेवटचा चेंडू सज्जन याचा. यावेळी खोलत टाकला होता चेंडू. लोअर फुल टॉस बनवला. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन तैनात आहे आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल ते कुरतोडी संघाच्या दोन्ही फलंदाजांना. चांगली अशी फिल्डिंग, चांगलं असं क्षेत्ररक्षण यावेळी खामगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या होते 10. 11. धाव संख्या होते 11. पहिलं षटक सज्जन याच्या मार्फत फेकलं गेलं. या पहिल्या षटकामध्ये सज्जन याने केवळ 11 धावा खर्च केल्यात. सामना आतापर्यंत कोणाच्या बाजूने झुकलाय, कसा असेल हे याचं अजून काही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. येणारा हा षटक निर्णायक षटक असेल आणि ते षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय ते सुशांत याच्यावरती. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. सुशांत स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो वैभव. यावेळी जलद गतीचा हा चेंडू आणि झेलबाद होतोय तो वैभव. चांगली अशी गोलंदाजी याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिली होती. सुशांत याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. गती आहे सुशांत याच्याकडे. यावेळी धन्यवाद डीजे. आणि आता नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये. विनायक आणि यश अशी जोडी कुरतोडी संघाकडून या ठिकाणी उपलब्ध आहे पिचवर. पाहूया सुशांत अटॅकिंग गोलंदाजी. यावेळी देखील चांगला असा चेंडू फेकला गेला होता. गुड लेनचा चेंडू, जलद गतीचा हा चेंडू बॅकफुटला ढकलून दिलं होतं विनायक याला. सेमीफायनलचा हा सामना दोन्ही संघामध्ये नक्कीच प्रेशर असेल, कारण इथून जर जिंकलात तर आपण फायनल मध्ये प्रवेश कराल, अन्यथा सरळ आपल्या घरी निघून जाल. सुशांत मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. धाव संख्या झालेली आहे 12. पुन्हा एकदा सुशांत सज्ज होतोय. यावेळी खोलात टाकला होता चेंडू. चांगली अशी गोलंदाजी. पंच आमच्याकडे एक लेग बाईसची घोषणा करतायत. या एक धावेने धाव फलक पुढे सरसावताय. धाव संख्या होते ती 13. कुरतोडी संघाची धाव संख्या होते 13. सुशांत यांच्याकडून आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. 4था चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. कुठेतरी फलंदाज लेट झाला आणि चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी एक धाव जमा होते ते कुरतोडी संघाच्या खात्यामध्ये.
धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकाची आतापर्यंत सुशांत याच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. सज्जन याने आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु सुशांत याने कुठेतरी खामगाव संघाचा कमबॅक करून दाखवलंय. कर्णधाराने सुशांत याच्यावर विश्वास दाखवला होता, त्या विश्वासाला आतापर्यंत तरी सार्थकी उतरला. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी, गुडलेनचा चेंडू, वाव, जबरदस्त गोलंदाजी. खामगाव संघाचा हा युवा स्टार गोलंदाज सुशांत चांगलं आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळी घडवताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुशांत, पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू टाकला होता आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी पंच आमच्याकडे 1 धाव घोषित करतायत. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होते ते 15 आणि 16 धावांचं आव्हान ठेवलंय ते खामगाव संघासमोर कुर्तुडी गवळवाडी या संघाने. धन्यवाद डीजे. चला कुर्तुडी गवळवाडी संघाचा कर्णधार सागर, मी आपणास विनंती करतो की मित्रा लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कुर्तुडी संघाचे कर्णधार मित्रांनो, आपल्यासाठी हा सेकंड कॉल असेल कारण आपल्याला वेळेचं महत्व आहे. टाइम इज मनी. हॅलो, चला लवकर त्वरा करायची या ठिकाणी की मैदान आपल्याला उपलब्ध नाही आणि त्या ठिकाणी लवकर सामने करून सुद्धा आपल्याला पारदर्शकडे वळायचं आहे. चला. हॅलो, आमच्या या ठिकाणी खामगाव संघाच्या फलंदाजांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आले की खामगाव संघाच्या ज्या पण फलंदाजाने षटकार मारला तर त्यांना श्रीकांत वाजे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पाहूया या गोल्डन अपॉर्च्युनिटीचा कोण फायदा उचलतोय. हॅलो, आमच्या सामन्यासाठी ज्याने पारितोषिक दिलंय त्याच्यामध्ये वेद रिकामे आणि भौतिक माडिक आणि जरा स्टेजवर यायचं आहे. चला स्पीड अप घ्यायचा आहे. चला कुर्तुडे संघ, खामगाव संघाचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंच, आपणास देखील विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हॅलो, वेद माडिक वेद रिकामे आणि भौतिक माडिक यांचा सत्कार आमच्या गावचे मुंबईचे कार्याध्यक्ष आणि माझे सहकारी सचिन साबळे त्यांचा सत्कार करते. कृपया लवकरात लवकर सामने चालू करायचे, याच्यानंतर बॉल दिसणार नाही. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे याच्यानंतर. कृपया लवकरात लवकर काळ होईल 15-20 मिनिटानंतर. कृपया करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून फलंदाजीला सुरुवात करायची. चला मित्रांनो, स्पीड अप घ्यायचा आहे. सज्जन, सूरज, आपली सेकंड बॅटिंग आहे मित्रांनो, याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे कारण आता सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि सूर्य अस्ताला चाललेला असताना या खामगाव संघाकडून एक नवा फलंदाज सूरज यावेळी मैदानात दाखल आहे. सूर्य अस्ताला जातोय, परंतु हा सूरज आपल्या संघाला फायनल कडे घेऊन जातोय का याकडे लक्ष वेधलंय. तसेच कुर्तोडी संघाकडून सलामीला गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रिशित. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवले सज्जन माटे याने. बिग 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 6. कवॉन डीजे. धन्यवाद, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी सज्जन माटे याची. रिशितला बॅकफुटला ढकलून दिलंय. धावांचा पाठला करताना नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रेशर असतं. यावेळी देखील हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गती कमी होती आणि चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी पंच आमच्याकडे 1 धाव घोषित करतायत. धाव संख्या झालेली आहे 7. रिशित याच्याकडून आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे खामगाव संघाची 7.
उर्वरित 10 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. बॉल टू रन या षटकाराच्या मदतीने बॉल टू रन असं समीकरण सोपं केलंय. सज्जन माटे यावेळी स्ट्राईक एंडला आहे. रिषित गोलंदाजी करतोय. यावेळी गती कमी दिली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एलिब्रेशन मिळालं नाही. स्टेट ड्राईव्हला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या एकेरी धावेच्या मदतीने खामगाव संघाचं धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या होते ती 8. धावसंख्या झालेली आहे 8 आणि आता कोण कोणाची लावतोय वाट. 9 चेंडू 8 धावांची गरज आणि स्ट्राईक एंडला आता फलंदाज आहे तो सूरज गायकर. खामगाव संघाचा हा हुकमी एका मानला जाणारा सूरज गायकर. हाफ टॅकर चेंडू होता. बाउन्स केला होता. पंच आमच्याकडे एका अवांतर धावेची घोषणा करतायत. या अवांतर धावेने संघाचं देखील धावफलक पुढे सरसावत आहे. धाव संख्या होते ती 9. पुन्हा एकदा रिषित फुल टॉस चेंडू होता. सूरज याचा मोठा फटका मारण्याचा मानस होता, परंतु तिथे 22 झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पंच आमच्याकडे घोषित करतायत. किती उर्वरित 8 चेंडू आणि 6 धावा असं हे समीकरण येऊन ठेपलं. अटीतटीचं समीकरण. अजूनपर्यंत सामना कोणाच्या बाजूने आहे हे सांगू शकत नाही. यावेळी थोडासा लेट होतोय सूरज. खरंच अटीतटीचा हा सेमीफायनल 2 चा सामना. याच्या अगोदर आपण पहिला सेमीफायनल पाहिला होता. एक हाय स्कोरिंग मॅच झाली होती ती. यावेळी लो स्कोरिंग मॅच देखील दर्पणामध्ये असते. याचं प्रात्यक्षिक आपल्याला आता मैदानामध्ये पाहायला मिळतं. रिषित पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळी सूरजने पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक आडवून होते गफलत. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने आता केवळ खामगाव संघाकडे समीकरण सोपं झालंय. उर्वरित 6 चेंडू मध्ये 2 धावा होत आहेत का खामगाव संघाच्या, की त्यांना रोखून ठेवतायत कुरतुडे संघाचे गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सज्जन माटे. ज्या सज्जन माटेने पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला होता आणि आता देखील प्रहार चढवलाय. मिस जेल होतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. आणि या ठिकाणी खामगाव संघ विजय होतोय. फायनल मध्ये प्रवेश करतोय. हॅलो थँक्यू. चषकातील ग्रँड फिनालेचा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला खामगाव संघ, दुसऱ्या बाजूला कोंडे पंचतन. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण टॉस का बॉक्स कडे जाणार आहोत, तरी दोन्ही संघांना विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉक्स कडे यायचं आहे. एका बाजूला खामगाव संघ, दुसऱ्या बाजूला कोंडे पंचतनचा कर्णधार यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच सज्जन माटे याला मी विनंती करेन की मित्रा श्रीकांत वाजे यांच्याकडून सज्जन. आपल्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. ते कॅश प्राइज आपलं घेऊन जायचं आहे. सज्जन माटे चला. खामगाव संघाचा कर्णधार आणि कोंडे पंचतन संघाचा कर्णधार लवकर टॉस कडे यायचंय मित्रांनो. काळोख झालेला आहे. नक्कीच. हॅलो श्रीकृष्ण चषक 2025 श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ निगडी गौलवाडी यांच्या वतीने आयोजित केलेले आजचे सामने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी चांगले मान्यवर प्रेक्षक वर्ग देखील जोडला गेलेला आहे या स्पर्धेसाठी. तरी संघ विनंती करतो सज्जन क्विक फास्ट. हॅलो नाणेफेकीसाठी यायचं आहे विनंती करतो कर्णधाराला. तसेच हा फायनलचा सामना हा 2 षटकांचा असेल. याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. ग्रँड फायनालिस्ट आजचा कोण ठरेल? श्रीकृष्ण मुरारी चषक 2025 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वाचा आज ग्रँड फायनालिस्ट कोण ठरेल? कोंडे पंचतन. थँक्यू अजय कासर साहेब, धन्यवाद.
एका बाजूला फायनलिस्टसाठी पोहोचलेला संघ खामगाव संघ आहे, कोंडे पंचेतन संघ. अगदी दोन्ही वेगवेगळ्या तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मसा तालुक्यातून आलेला संघ म्हणजे खामगाव संघ, दुसऱ्या बाजूला संघ तो म्हणजे कोंडे पंचेतन. यांच्यामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते.